नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशाचा सर्वांगीण विकास हेच मोदी सरकारचे मुख्य ध्येय असून गेल्या 12 वर्षांपासून गरिबांच्या उत्थानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यात आल्या आहेत, असे मत भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हर घर नल, हर घर वीज, वंदे भारत एक्सप्रेस, उज्ज्वला गॅस योजना, मोफत रेशन, पीएम किसान योजना यासारख्या योजनांमुळे जनतेला थेट लाभ झाला आहे. भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये 4थ्या क्रमांकावर असून ही गोष्ट देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. बेळगावसह कर्नाटकमध्ये रेल्वे, महामार्ग, मेट्रो, विमानतळांचा झपाट्याने विकास झाला आहे. बेळगाव विमानतळाचा 5 पट विस्तार, रिंग रोड, उड्डाणपूल, जळगाव गोवा महामार्ग यासारखी कामे केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे शक्य झाली आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी पीएम किसान योजना यशस्वी झाली असून संरक्षण क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाची सुरक्षा बळकट करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय पाटील, महानगराध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहरात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबवत कारवाईला वेग दिलाय. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या आदेशानंतर 2 दिवसात सोमवारी आणि मंगळवारी तब्बल 15 मटका बुकींना अटक करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी 7 गुन्हे दाखल केले असून 42,050 रुपये रोख रक्कम आणि 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांच्या पथकाने कणबर्गे रोडवर छापा टाकून सिद्राई शिगेहळ्ळी आणि भैरेगौडा पाटील यांना रंगेहात पकडलं. त्यांच्या ताब्यातून 9,540 रुपये जप्त करण्यात आले असून या प्रकरणी माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आयुक्तालयाने सर्व अधिकाऱ्यांना मटका व इतर अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले असून ही मोहीम नियमितपणे राबवण्यात येणार आहे, असे आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले. अवैध व्यवसायांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या विजयोत्सवादरम्यान बेंगळूरमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता कर्नाटक सरकारने या चेंगराचेंगरीसाठी RCB आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांना थेट जबाबदार धरलंय. या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावलं, असं आज बुधवारी सरकारने उच्च न्यायालयात सांगितलं आहे. उत्तर कर्नाटकातील जीवनरेखा मानला जाणारा कळसा भांडुरा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने स्पष्ट भूमिका मांडली आहे. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की म्हादई जल प्रकल्पाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या 3 राज्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर वाद सुरू आहेत. केंद्र सरकारने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आश्वासन दिले की लवकरच वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे उत्तर कर्नाटकातील पाणी टंचाई, शेती व उद्योग क्षेत्रातील पाण्याचा प्रश्न सुटेल, तसेच पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल. या पत्रकार परिषदेला भाजपचे अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी केंद्र व राज्य सरकार दरम्यान समन्वय साधून निर्णायक पावले उचलली जातील असा विश्वास व्यक्त केला. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा यासाठी मंजूर करण्यात आलेल्या 3,800 कोटी रुपयांच्या बेळगाव रिंग रोड प्रकल्पाला आता गती मिळत आहे. 2018 मध्ये भारतमाला प्रकल्पांतर्गत मंजूर झालेल्या या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत लक्षणीय प्रगती झाल्याचं जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितलं. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी 34 किलोमीटर लांबीचा रिंग रोड तयार होणार असून त्यासाठी 1,622 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या टप्प्यातील आवश्यक जमिनींपैकी 80% जमीन संपादन पूर्ण झालं असून उर्वरित प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. या रिंग रोडच्या उभारणीमुळे शहरातील जड वाहनांची वाहतूक शहराबाहेर वळवण्यात येणार असून त्यामुळे वाहतूक सुरळीत होणं व प्रदूषणात घट होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाचं काम टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाणार असून शहराचा सर्वांगीण विकास आणि स्थानिक नागरिक व व्यावसायिकांना याचा थेट लाभ होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी रामतीर्थनगर येथे उभारण्यात येत असलेल्या नवीन जिल्हा क्रीडांगणाच्या कामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सिव्हिल कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संबंधित अभियंते व ठेकेदारांशी चर्चा करून काम पूर्ण होण्याच्या कालमर्यादा निश्चित केल्या. कामाच्या दर्जावर भर देत हे स्टेडियम बेळगावातील तरुण व उदयोन्मुख खेळाडूंना जागतिक दर्जाची सुविधा पुरवणार आहे. हे प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करणे ही माझी प्राथमिकता आहे, असे आमदार सेठ म्हणाले. या स्टेडियममुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे, असे स्थानिक खेळाडू व नागरिकांनी नमूद केलं. आधुनिक सुविधा आणि दर्जेदार पायाभूत सुविधा यामुळे हे स्टेडियम भविष्यात बेळगावचे प्रमुख क्रीडा केंद्र ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. कॅम्प परिसरातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या अखत्यारीतील कॅटल रोड सध्या अत्यंत वाईट अवस्थेत असून रस्त्यांवरील मोठमोठाले खड्डे आणि धुळीचं साम्राज्य नागरिकांना त्रास देत आहेत. या रस्त्यांचा दररोज हजारो वाहनधारक, पादचारी आणि प्रवासी वापर करत असून त्यांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. चंदगड, गडहिंग्लज, आजरा या भागातून येणाऱ्या बसेस आणि खासगी वाहनांची या रस्त्यावरून नियमित वर्दळ असते. मात्र रस्त्यांची देखभाल पूर्णपणे दुर्लक्षित झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून महानगरपालिका व कॅन्टोन्मेंट बोर्डने तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण करावं, अशी जोरदार मागणी केली जात आहे. या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय आणि संबंधित प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे 1 जून 2025 पासून बेळगाव जिल्ह्यातील सर्व उपनोंदणी कार्यालये आता दुसऱ्या व चौथ्या शनिवार तसेच रविवारीही सुरू राहणार आहेत. ही रोटेशन पद्धतीची सुविधा 28 डिसेंबर 2025 पर्यंत लागू असेल. या निर्णयामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी अधिक वेळ उपलब्ध होणार असून प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. बेळगाव जिल्हा निबंधक महांतेश पी आणि उपनिबंधक करी बसवनगौडा पी यांनी ही माहिती दिली. उदाहरणादाखल बेळगाव उत्तर उपनोंदणी कार्यालय 14 जून दुसरा शनिवार रोजी खुले राहील, तर त्याऐवजी 17 जून मंगळवारी रोजी बंद राहील. ही कार्यपद्धती कावेरी 2.0 सॉफ्टवेअरच्या आधारे राबवली जात असून प्रत्येक कार्यालयाचे वेळापत्रक ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे. हा निर्णय बेळगाव, बेळगाव साऊथ, मुधोळ, निपाणी, बैलहोंगल, अथणी, चिकोडी, संकेश्वर, कागवाड, गोकाक, हुक्केरी, खानापूर, सदलगा, कित्तूर, रायबाग, रामदुर्ग, मुरगोड आणि सवदत्ती या उपनोंदणी कार्यालयांवर लागू होणार आहे. नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. नेत्रदानाचा संकल्प ही केवळ एक वैयक्तिक कृती नसून ते दृष्टिहीनांच्या आयुष्यात प्रकाश देणारे एक सामाजिक योगदान ठरते, असा प्रेरणादायी संदेश जायंट्स आय फाउंडेशनच्या उपक्रमातून देण्यात आला. या विशेष उपक्रमाची सुरुवात सचिव विजय बनसूर यांनी उपस्थितांचं स्वागत करून केली, तर माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी फाउंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेत प्रास्ताविक सादर केले. प्रमुख पाहुणे अभियंता RM चौगुले यांनी मरणोत्तर नेत्रदानाच्या महत्त्वावर भाष्य करत मरणोत्तर नेत्रदानाने दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश देता येतो, असं सांगून उपस्थितांना नेत्रदानाचा संकल्प करण्याचं आवाहन केलं. जायंट्समेंटचे अध्यक्ष यल्लापा पाटील यांनी म्हटले की आयुष्यात कार्यबाहुल्यामुळे समाजासाठी फारसं करता आलं नाही, पण मृत्यूनंतर नेत्रदान करून आपण एक अमूल्य सामाजिक योगदान देऊ शकतो. अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी सांगितले की 2018 पासून आजवर 150हून अधिक लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केलं असून त्यातून 300हून अधिक दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमामध्ये उमेश पाटील, अजित कोकणे, प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, वायन पाटील, राजू बांदिवडेकर, प्रकाश तांजी, सुनील मुरकुटे, सुरेश पाटील, आमोद मुचंडीकर, जीवन कदम, प्रसाद कदम, राज सावगावकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरातील मध्यवर्ती रामलिंगखिंड गल्लीचा रस्ता रुंद करण्यात आला असला तरी वाहतुकीच्या अडचणी कायम असून नागरिक आणि व्यावसायिक दोघेही त्रस्त आहेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याऐवजी पार्किंगसाठी वापरला जात असल्यानं रहदारी ठप्प होत आहे. स्थानिक प्रशासनानं वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने रस्ता विस्तार योजना राबवली होती. यासाठी अनेक जुनी घरे आणि दुकाने हटवण्यात आली.
मात्र सध्या दोन्ही बाजूनी दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यामुळे रस्ता अडथळ्यांचा बनलाय. विशेषतः बाहेर गावाहून येणारे लोक येथे गाड्या लावून बाजारात जातात. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आणि व्यावसायिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. व्यावसायिकांनी दुकानांसमोर पार्किंगमुळे ग्राहक पोहोचू शकत नसल्याचं सांगत व्यवसायावर परिणाम झाल्याचं स्पष्ट केलं. काही दुकाने तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पार्किंगच्या वादातून भांडणं होण्याचंही प्रमाण वाढलंय. वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं नागरिकातून नाराजी आहे. त्यांनी ठोस पार्किंग धोरण, पोलिसांची नियमित उपस्थिती आणि व्यवस्थापन यांची मागणी केली आहे. अन्यथा रस्ता रुंदीकरणाचा उद्देश अपयशी ठरेल असं स्पष्ट होत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत सुरू असलेले गटारी दुरुस्तीचे काम अर्धवट सोडण्यात आल्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी गटारी उघड्या अवस्थेत आहेत. या उघड्या गटारींमुळे पाय घसरून नागरिक जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून किरकोळ अपघात घडत आहेत. बाजारात येणाऱ्या ग्राहकांना लाकडी फळीवरून दुकानात जावं लागत असल्यानं खरेदी करतानाही त्रास सहन करावा लागतोय. महापालिकेच्या हलगर्जीपणावर नागरिक व दुकानदार संतप्त असून काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली जात आहे. सुरक्षितता आणि सुविधा लक्षात घेता गटारीचं काम तत्काळ पूर्ण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही व्यापाऱ्यांनी दिलाय. आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या बस सेवेत वाढ करण्यात यावी अशी ठाम मागणी वारकरी मंडळींकडून करण्यात येत आहे. दरवर्षी हजारो भाविक बेळगावहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. मात्र बसेसची अपुरी संख्या आणि नियोजनाअभावी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ही अडचण लक्षात घेऊन यंदा आगाऊ नियोजन करून जादा बसची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती वारकऱ्यांनी केली आहे. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यंदा विशेष बस सेवा उपलब्ध करून दिल्यास भाविकांची गैरसोय टळेल असं मत वारकऱ्यांनी व्यक्त केलं. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेतल्यानंतर दोन्ही राज्य सरकारांनी समन्वय साधून जादा बस सेवा सुरू कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. हुबळी धारवाड पोलीस आयुक्तालयाने बनावट नोटा प्रकरणात मोठी कारवाई करत कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवणाऱ्या सुनील मेहता उर्फ मोहम्मद आसिफ या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल 1,85,45,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हुबळी येथील विद्यानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे येथील अश्विनी पेडवाड आणि तिची मुलगी पृथ्वी यांना 50 कोटी रुपयांचं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून आरोपीने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली 60 लाख रुपये घेतले होते. बदल्यात त्यांना 2 कोटी रुपयांच्या नोटा दिल्या. मात्र त्यातील फक्त 5,000 रुपयेच खरे असून उर्वरित सर्व नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालंय. या कारवाईत आरोपीकडून फोर्ड इको स्पोर्ट्स कार देखील जप्त करण्यात आली आहे. धारवाड पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला असून बनावट नोटा रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेतला जातोय. कन्नड लोकसाहित्य आणि रंगभूमीच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर बसवराज जगजंपी यांचा भव्य सन्मान समारंभ श्री करंजी मठ येथे उत्साहात पार पडला. यावेळी घोडगेरी शिवानंद मठाचे पूज्य मल्लय्या स्वामी, करंजी मठाचे डॉक्टर गुरुसिद्ध महास्वामी यांच्यासह अनेक साहित्यिक व विद्वान उपस्थित होते. कार्यक्रमात डॉक्टर जगजंपी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. पूज्य मल्लय्या स्वामींनी आपल्या भाषणात डॉक्टर जगजंपी यांचं कार्य गौरवलं. त्यांनी सांगितले की डॉक्टर जगजंपी यांनी आपल्या मधुर आणि प्रभावी शब्दातून समाजाला स्पर्श करणारे साहित्य निर्माण केले आहे. लोकगीते, लोककथा आणि रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी समाजाला आनंददायी आणि विचार प्रवृत्त करणारे क्षण दिले. सीमावर्ती भागामध्ये कन्नड भाषेचा प्रसार आणि जतन करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं असून ते नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचंही स्वामीजींनी यावेळी सांगितलं. बेळगाव चोरला गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कुसमळ येथील मलप्रभा नदीवरील पर्यायी पुलावरून फक्त 4 चाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात येत असून अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नदीत माती भरून आणि पाईप टाकून तात्पुरता मार्ग तयार करण्यात आला होता.
मात्र मे महिन्यात झालेल्या पावसामुळे व काही बंधाऱ्यांच्या फळ्या काढल्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. परिणामी पर्यायी पुलाला भगदाड पडले. 25 मे पासून वाहतूक बंद करून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र 8 जून रोजी पुन्हा पूल खचल्यानं अवजड वाहतुकीस पूर्ण बंदी घालण्यात आली. सध्या केवळ हलकी वाहने या मार्गावरून सोडली जात आहेत, तर अवजड वाहन चालकांना किमान आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार नवीन पुलाचं काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी किमान 1 महिना लागणार आहे. तोपर्यंत पर्यायी मार्गाची दक्षतेने देखभाल करून फक्त मर्यादित वाहतूकच सुरू ठेवली जाणार आहे. भाजपचे युवा नेते राहुल मुचंडी यांची बेळगाव विमानतळ सल्लागार समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्यापारी प्रतिनिधी म्हणून खासदार जगदीश शेट्टर यांच्या 12 मे रोजीच्या पत्रानुसार ही निवड करण्यात आली आहे. यानिमित्त जगदीश शेट्टर यांनी राहुल मुचंडी यांचं अभिनंदन केलंय. नागरिक उड्डाण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा आणि विमानतळांचा दर्जा उंचावण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना केली जाते. राहुल मुचंडी यांची नियुक्ती याच पार्श्वभूमीवर करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आसिफ सेठ फाउंडेशनतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. SSLC परीक्षेत 95% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 4 विद्यार्थ्यांना फाउंडेशनने प्रत्येकी 25,000 रुपये रोख बक्षीस देऊन गौरवले. कणबर्गी सरकारी हायस्कूल येथील 3 विद्यार्थी आणि वंटमुरी कॉलनी सरकारी हायस्कूल येथील 1 विद्यार्थ्याचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आमदार आसिफ सेठ यांनी स्वतः शाळांना भेट देऊन वचन दिले होते की उच्च गुणवत्ता दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना फाउंडेशनकडून सन्मानित केले जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिज्ञा पूर्ण करत विद्यार्थ्यांना सन्मानित केले. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की या यशस्वी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय की निर्धार, मेहनत आणि थोडं पाठबळ मिळाल्यास कोणतीही पार्श्वभूमी असलेली मुले आपल्या जीवनात यश मिळवू शकतात. आमचे फाउंडेशन अशाच विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देत राहील. शिक्षक, पालक आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. बेळगावातील मिलिटरी महादेव मंदिराजवळील रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी ठेवण्यात आलेले लोखंडी बॅरेल अखेर नागरिकांच्या तक्रारीनंतर हटवण्यात आलेत. या निर्णयामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांमध्ये काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. मात्र ग्लोब थिएटर शेजारील रस्त्यावर अजूनही लोखंडी बॅरेल कायम आहेत. त्यामुळे वाहन चालकांकडून ते बॅरेलही त्वरित हटवण्याची मागणी केली जात आहे. कॅम्प भागामध्ये शाळा, महाविद्यालय आणि रहिवासी वसाहत असल्यानं अवजड वाहनांची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली होती. परंतु नियमांचं उल्लंघन करून वाहतूक सुरूच राहिल्यानं कॅन्टोन्मेंट बोर्डने वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मिलिटरी महादेव मंदिर आणि ग्लोब थिएटरजवळ बॅरेल बसवले होते. हे बॅरेल काही काळ वाहतुकीसाठी उपयुक्त ठरले, पण कालांतराने त्यांच्यामुळे वाहतुकीची कोंडी, अडथळे आणि अपघातांची संख्या वाढू लागली. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर मिलिटरी महादेव मंदिर रस्त्यावरील बॅरेल हटवण्यात आले. मात्र ग्लोब थिएटर शेजारील बॅरेल अजूनही कायम आहेत. वाहन चालक व स्थानिक नागरिक आता या बॅरेलच्या त्वरित हटवणीची मागणी करत असून कॅन्टोन्मेंट प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शहापूर येथील बसवान गल्लीतील ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवीचा 113वा वाढदिवस उद्या गुरुवार दिनांक 12 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. या पावन प्रसंगी सायंकाळी 6 वाजता महाआरती आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विशेष दिवशी धार्मिक विधी, सजावट, भक्तिगीते आणि पारंपरिक उत्साहाचं वातावरण परिसरात अनुभवायला मिळणार आहे. पंच कमिटी बसवान गल्ली शहापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम नियोजित करण्यात आला असून शहापूर विभागातील सर्व गल्लीतील पंच कमिटी, युवक मंडळे तसेच भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून श्रद्धाळूंनी धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बेळगावातील गजाननराव भातखांडे शाळेच्या वतीने शाळेसमोरील वाहतूक कोंडी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न हायलाईट करत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले.
शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे, प्रायमरी मुख्याध्यापिका शाजिया जमादार आणि हायस्कूल मुख्याध्यापिका दीपा एसी यांनी डॉक्टर SPM रोडवरील जड वाहनांची व अनियंत्रित वाहतुकीची गंभीर समस्या मांडली. विद्यार्थ्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत असून शाळेच्या वेळेत वाहतूक वळवावी व स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोंगाट व हॉर्नमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होत असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी विनंती शाळेच्या प्रतिनिधींनी केली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बागायत खात्याच्या विविध योजनांचे प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळावा असे निर्देश जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रीय बागायत मिशन आणि राज्य बागायत विकास एजन्सी योजनेच्या जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत शिंदे बोलत होते. त्यांनी सांगितले की राष्ट्रीय बागायत मिशन, नरेगा योजना आणि इतर योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडथळ्यांशिवाय आर्थिक मदत मिळावी यासाठी खात्याने समन्वय साधावा. 2025-26 या वर्षासाठी योजनांचा अधिकाधिक प्रचार करून शेतकऱ्यांना माहिती मिळावी आणि त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य बागायत विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यात दर्जेदार रोपे तयार करणाऱ्या नर्सऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना पीक संवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन देणे यावरही त्यांनी भर दिला. या बैठकीस बागायत खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड, पशुसंगोपन खात्याचे उपसंचालक राजीव, रेशीम खात्याचे उपसंचालक महेश तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बागायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीत क्रांतिकारी बदल घडवत जितका प्रवास तितका टोल या तत्वावर आधारित नवीन टोल प्रणाली लवकरच लागू होणार आहे. केंद्र सरकारकडून पुढील आठवडा ते 10 दिवसात ही सुधारित प्रणाली अंमलात आणली जाईल अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ही नवी प्रणाली लागू झाल्यानंतर वाहन चालकांना फक्त प्रवास केलेल्या अंतरापुरतच टोल भरावा लागणार आहे. यामुळे केवळ प्रवाशांच्या खर्चात बचत होणार नाही तर टोल वसुलीत पारदर्शकता आणि सुविधा देखील वाढणार आहेत. गडकरी यांनी स्पष्ट केलं की प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही टोल प्रणाली राबवली जाणार असून वाहतुकीचा त्रास आणि वेळेचा अपव्यय कमी करण्यासही ती उपयुक्त ठरणार आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सोयीस्कर आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देसूर रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा दुर्दैवी प्रकार सोमवार दिनांक 9 जून रोजी घडला असून मंगळवार दिनांक 10 जून रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचं वय अंदाजे 45 ते 50 वर्ष इतके असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताची नोंद रेल्वे पोलीस स्थानकात झाली आहे. मृत व्यक्ती उंचीने 5 फूट 6 इंच, गव्हाळी वर्ण, सडपातळ बांधा, उघड चेहरा, डोक्यावर 1 इंच लांबीचे काळे पांढरे केस, लहान काळी पांढरी मिशी व दाढी. त्याने अंगावर फिकट जांभळ्या रंगाचा फुल शर्ट आणि चॉकलेटी रंगाचे अंतर्वस्त्र परिधान केले होते. वरील वर्णनाच्या व्यक्तीबद्दल ज्यांना माहिती असेल त्यांनी त्वरित 0831-240-5273 या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. कॅम्प परिसरातील सेंट अँटोनी चर्चचा वार्षिक फेस्ट शुक्रवार दिनांक 13 जून 2025 रोजी मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर चर्चमध्ये 31 मे पासून दररोज संध्याकाळी विशेष 13 दिवसांची प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक वातावरणाचा समारोप मुख्य फेस्ट प्रार्थना सत्राने होणार असून ते शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता होईल. या प्रमुख प्रार्थना सोहळ्याला बेळगावचे बिशप रेव्हरंड डॉक्टर डेरिक फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्यासह विविध चर्चचे फादर आणि शेकडो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती चर्चचे फादर विजय मेंडित यांनी दिली. फेस्टच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून बेळगाव शहर आणि परिसरातील ख्रिस्ती समाजात उत्साहाचं वातावरण झालंय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.